केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अकोला दौऱ्यावर असतील। विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत। अकोल्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेणार आहेत। तर अमित शहांची संभाजीनगर जळगावमध्ये सभा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दौरे वाढल्याचं दिसतंय। अकोला विमानतळ ते हॉटेल तुषारपर्यंत अमित शहांचा भव्य रोड शो होणार आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील अशी माहिती समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि उद्या त्यांचा अकोल्यामध्ये दौरा असणार आहे। तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील जे मोठे नेते आहेत त्यांचे दौरे वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहे। सचिन, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा येत आहेत, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, काय वातावरण दिसतंय? फरहाची आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत आणि ह्या दौऱ्याच्या माध्यमातून ते ज्या काही ठिकाणी सभा होत आहेत त्या ठिकाणी भेट देणार आहेत। विशेष म्हणजे अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्या या महत्त्वाच्या सभा होत आहेत। त्यांचे जे काही भाजपचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः भाजपनं कंबर कसलेली आहे। भाजप स्वतः बॅटल फील्डवर म्हणजे युद्ध मैदानावर जाते। स्वतः भाजप ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, ज्या ज्या ठिकाणचे उमेदवार आहेत, जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यांना निवडून आणायचे यासाठी स्वतः प्रयत्न करताना पाहायला मिळते। आणि यासाठी स्वतः अमित शहा सुद्धा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 10:30 वाजेच्या सुमारास दाखल होणार आहेत आणि त्यानंतर उद्या ते अकोला असेल, जळगाव असेल या ठिकाणी सभा घेतात आणि सायंकाळची सभा छत्रपती संभाजीनगरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळ या ठिकाणी होत आहे। हे क्रीडा मंडळ म्हणजे हे मैदान म्हणजे या ठिकाणी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्या देखील भव्य मोठ्या सभा ज्या आहेत ते या ठिकाणी झालेल्या आहेत। अमित शहा यांचा दौरा याआधी 2 वेळा रद्द झालेला आहे, 2 वेळा त्यांच्या सभा रद्द झालेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी 3 ते 4 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला होता, मात्र तो खर्च सुद्धा पाण्यामध्ये गेला। मात्र त्यानंतर आता ही तिसरी वेळ आहे, ज्या तिसऱ्या वेळेमध्ये का होईना आता अमित शहा यांची सभा जी आहे ती होत आहे। मात्र ही सभेची तयारी करत असताना अमित शहा हे आगामी निवडणुकांसाठी एक प्रचार प्रमुख म्हणा किंवा एक स्टार प्रचारक म्हणा अशा प्रकारचं कार्य जे आहे ते करत आहेत। ते स्वतः आता राज्यामध्ये फिरतायत आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी जी काही रणनीती आहे ते स्वतः आखत आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगरातून भाजपचाच उमेदवार असेल अशी देखील दाट शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि सर्वत्र चर्चा जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे अमित शहा यांचा दौरा आणि यांची सभा ही तेवढीच महत्त्वाची असणार आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या दौऱ्याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।